पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहानची हत्या. पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञाताकडून गोळ्या झाडून हत्या. हमजा पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक. पश्चिम बंगालमधील फालतामध्ये फेरमतदान संपन्न. एकूण 285 मतदान केंद्रावर मतदान. निकाल 24 मे रोजी होणार. राष्ट्रवादी पुन्हा फुटणार का? चर्चा सुरू. शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ. राष्ट्रवादीचे काही नेते संपर्कात असल्याचं शिरसाटांचं वक्तव्य. राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष, अजित पवारांचा पक्ष फोडण्याचा हेतू नाही. उदय सामंत यांचं वक्तव्य. पार्थ पवारांबद्दल नाराजी नाही. सुनील तटकरे यांनी केलं स्पष्ट. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरही पडता. शेतकरी कर्जमाफी 30 जून पूर्वी करणार. मुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न. खरीप हंगामासाठी बियाणे, खतं आणि सिंचनासह हवामान बदलावरही चर्चा. मनसेचं रेल्वे भरती आंदोलन प्रकरण. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता. मनसेनं 2008 मध्ये केलं होतं आंदोलन. शिरसाडांकडून असदुद्दीन ओवैसींचं कौतुक. राज्याबाहेरील व्यक्ती महाराष्ट्रात चांगलं काम करतो. ओवैसींसारखा लोकांचं कौतुक केलं पाहिजे. शिरसाडांची स्तुती सुमणार. पोक्सो प्रकरणातील नसरापूर आरोपी विरुद्ध न्यायालयाकडून प्रक्रिया जारी. आरोपीची ओळख, परेड आणि मानसिक तपासणीस परवानगी. परीक्षेपूर्वी मोठेगावकरनं रात्री 11:30 वाजता विद्यार्थ्यांना दिला पेपर. नीट परीक्षेच्या आदल्या रात्री पेपर फुटल्याची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एकाला अटक. पुण्यातील नामांकित बालरोग तज्ज्ञ मनोज शिरुरे अटकेत. संभाजीनगरसह जालन्यातील महायुतीतील खतखत उघड. विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत. अंबाजोगाईत सीबीआयकडून झाडाझडती. 2 विद्यार्थ्यांसह एका खासगी क्लासची चौकशी. वांद्रे अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान दगडफेक. 15 आरोपींना पोलीस कोठडी. लासलगावात व्यापाऱ्यांचे बाजार समितीला पत्र. सोमवारपासून कांदा आणि धान्यांचे लिलाव बेमुदत बंद ठेवण्याची मागणी. 13 वर्षानंतर नागपूर काँग्रेसला मिळाला नवीन अध्यक्ष. प्रफुल्ल गुडधे यांच्याकडे नागपूर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी. महालक्ष्मी ते मोनोरेल प्रस्तावित स्कायवॉकची लांबी घटली. 384 मीटर लांबीचा स्कायवॉक आता 283 मीटरवर. धाराशिवच्या ग्रामीण भागात इंधन तुटवडा. डिझेल संपल्यानं शेतकरी आणि सर्वसामान्य हतबल. आई रागावलेल्या मुलीनं स्वतःवरच केले चाकून वार. चाकू हल्ला केल्याचा केला बनाव. पोलीस तपासात बिंग फुटलं. आई रागावलेल्या मुलीनं स्वतःवरच केले चाकून वार. चाकू हल्ला केल्याचा केला बनाव. पोलीस तपासात बिंग फुटलं.